ते मी करत आहे सुरू. सर्वांना जय श्री कृष्ण. आजच्या आपले विवेचक आहेत वृषाली कुलकर्णी. प्रथमच मी त्यांचं अभिनंदन करते, कारण एवढा मोठा बायोडाटा मी आजपर्यंत वाचला नाही. त्यांच्या इतक्या पदव्या आहेत आध्यात्मिक क्षेत्रात, तर त्यांचे प्रथम अभिनंदन. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. त्या रामनामावली 121 रामांच्या नावाचे विवेचन करणार आहेत. मी आपली विष्णू सहस्त्र नामाचं पुण्य पदरात पाडून घेतलं एका श्लोकामध्ये. अ, वृषालीताई यांना त्यांच्या वडिलांकडून छान वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील योगेश, शाहीर योगेश हे शाहीर असल्यामुळे त्यांच्या घरातच शाहिरी शिक्षण त्यांना मिळालं आणि त्यांनी वृषाली अनिल कुलकर्णी त्यांचं पूर्ण नाव. त्या कोल्हापूरला राहतात. त्यांचं शिक्षण समाजशास्त्र या विषयातून पदवी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून घेतली. समाजशास्त्र म्हणजे समाजाचं शास्त्र. प्रत्येक व्यक्तीचं सामाजिकीकरण होणं खूप गरजेचं असतं. आजची आपली नूतन पिढी अभ्यासात अगदी 100% 100 गुण मिळवते, परंतु त्यांचं सामाजिकीकरण होत नाही. ते समाजात मिसळत नाहीत. समाजाबद्दल त्यांना कोणतीही आस्था नाही. त्यामुळे आजच्या पिढीला आपण सामाजिकीकरण शिकवणं खूप गरजेचं आहे. त्यांनी ज्ञान प्रबोधिनी निगडीत संस्थेत शिक्षिका म्हणून 20 वर्ष काम केलं. लहानपणापासूनच राष्ट्रसेविका समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांना पोवाड्याचे बाळकडू घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील हे शाहीर होते. त्यामुळे त्यांनी तेजस्विनी महिला शाहिरी पथक, स्वतंत्र महिलांचे पोवाड्यांचे पथक स्थापन केलं आणि 25 महिला व 25 बालशाहीर घडवले, जे आजही कार्यरत आहेत. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी द्यावे, ह्या युक्तीप्रमाणे त्या स्वतः शाहीर आहेत आणि त्यांनी महिला शाहीर आणि बालशाहीर तयार केले आहेत. 2005 ला राज्य शासनाचा महिला शाहिरा पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि त्यानंतर अनेक संस्थांनीही त्यांना पुरस्कृत केलंय. त्यांचं खूप खूप अभिनंदन आपल्या गीता परिवारातर्फे सुद्धा करूया. त्यानंतर अविरत पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन त्यांनी केलं. महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरही त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केलेत. त्यामुळे लोकनिरीक्षण आणि सामाजिक स्थितीचे अनुभव त्यांच्या गाठीशी बांधले गेले. 1992 मध्ये अयोध्या संग्राम, बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात जे कारसेवक गेले होते, त्यांच्यात कारसेवक म्हणून सक्रिय सहभाग त्यांनी घेतला. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर अयोध्या संग्रामात त्यांचे वडील शाहीर योगेश यांच्याबरोबर पूर्णपणे त्या सहभागी झाल्यात आणि तिथूनच पुढे समर्थ कार्याचा प्रारंभ त्यांनी केला. 1997 ते 1999 पत्राद्वारे दासबोध कार्यक्रम त्यांनी पूर्ण करून मनोबोध विशारद ही पदवी त्यांना प्राप्त झाली. मनाचा बोध होणे हे खूप महत्वाचं असतं. आधी आपल्या मनाचा
आणि मग समाजाच्या मनाचा, तरच आपण समाजात कार्य करू शकतो. तसेच कीर्तन विशारद ही विशेष प्रावीण्य पदवी त्यांना आताच मिळाली आहे. त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करूया. त्या योगे 1000 कीर्तनं त्यांची झाली, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही. नाशिक, गोंदवले आणि मिरजेत वेण्णा स्वामींच्या मठात एक महिनाभर असे सतत 3 वर्ष कीर्तन सेवा त्यांची घडली आहे. रघुवीर समर्थ, सज्जनगड, पूर्णविराम आणि दिवाळी अंक ह्या सर्व अंकात त्या लेखन करतात आणि लेखनाचा वारसा सुद्धा त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाला आहे. तसंच महत्वाचं म्हणजे आपला भारतीय संस्कृतीतला महत्वाचे ग्रंथ जे आहेत, श्री भागवत आणि श्रीमद भागवत आणि श्री रामचरित मानस किंवा श्रीरामावरच्या कथा यांचा त्यांना प्रचंड गाढा अभ्यास त्यांचा आहे. त्या भगवत कथा करतात, श्रीराम कथा करतात. आपणही आपल्या परिवारात एकदा त्यांच्या कथा ऐकूया. श्रीराम कथा आणि भागवत कथा यांचं प्रशिक्षण विशेष प्रावीण्य मिळवून त्यांनी पूर्ण केलं आहे. त्यामुळे रामकथा व भागवत कथा त्या करतात. उत्तराखंडतर्फे भगवद्गीता प्रथम वर्ष परीक्षा डिस्टिंक्शन मध्ये म्हणजे 70च्या पुढे मार्क उत्तीर्ण आहेत आणि आज समर्थ कृपेने अखंड सेवेची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे आणि ती अशीच घडत राहो ही रामराया चरणी प्रार्थना करूया. हा परिचय सांगता सांगता मला धाप लागली. विचार करा, त्यांचं ज्ञान किती प्रगाढ असेल. आता आपण त्यांच्या प्रवचनातून, विवेचनातून, चिंतनातून त्यांना ऐकूयात आणि त्यांना समजून घेऊयात. जय श्री कृष्ण ताई. जय श्रीराम. प्रथम तुमचं अभिनंदन. तुमच्या इतकं प्रावीण्य आणि एवढे सर्टिफिकेट पाहून थक्क व्हायला होतं. कारण अध्यात्मात एवढी प्रगती करणं, तुम्ही ह्या वयात एवढी अध्यात्मात प्रगती केली, खूप छान. खूप पुनश्च अभिनंदन. आणि आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. जय श्री कृष्ण, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. करता करविता श्रीराम समर्थ हे मनात धरलं की आपण काहीच करत नसतो. सगळं तो करून घेतो आपल्याकडून. सामर्थ्यही तोच देतो, ताकदही तोच देतो असं समजायचं आणि फक्त करत राहायचं. पण याच्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. असो. पण केल्याने होत पाहिजे होते. ते आधी केलेची पाहिजे. आम्ही काही करत नाही त्यामुळे आमचं काहीच होत नाही. नाही नाही, नाही. खूप तुम्ही कष्ट खूप घेतलेत शिक्षणाचे. श्रीराम. 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 गणाधीश गणाधीश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. श्रीराम. सर्वप्रथम या गीता परिवार तर्फे जो उपक्रम चालू आहे रामनवमी ते हनुमान जयंती. वास्तविक हनुमान जयंती होऊन गेली परवा. माझं सुचेताताईंचं बोलणं झालं की इतके वक्ते आहेत की आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून फक्त आपण थांबवणार आहोत. नाहीतर खूप नोंदणी झालेली आहे, खूप वक्ते आहेत आणि त्यांना सगळ्यांना व्यक्तही व्हायचं आहे. तर हा प्रवाह असाच अखंड सुरू राहो
हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना. आज त्यांनी विषय सुचवला होता, काय तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही बोलताय का? मग म्हणलं रामनवमीच्या दरम्यानचा हा उपक्रम आहे, तर आपण जी रामनामावली आहे त्याच्यावरच थोडासा अभ्यास केलेला आहे. तोच विषय पहिल्यांदा इथे मांडून बघूयात का, म्हणून श्री रामनामावली घेऊ का विचारल्यावर त्यांनी तात्काळ अनुमतीही दिलेली आहे. आणि म्हणूनच ही रामनामावली आज आपण इथे त्याचं निरूपण श्रवण करणार आहोत. तर श्री रामनामावली नेमकी कोणी लिहिली याबद्दल अभ्यासकांमध्ये वास्तविक काही काही मतभेद आहेत, मतप्रवाह आहेत. कोणी कोणी असं म्हणतं की छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तिथल्या भालगाव इथल्या मठाचे मठपती जे आहेत हरिहर महाराज भालगावकर यांनी ही रचना लिहिली आहे. कारण शेवटचं जे चरण आहे ते हरिहर पावक जय जय राम असं चरण आहे, म्हणून ते हरिहर महाराजांनी लिहिलंय की काय, हा एक त्याच्यातला दृष्टिकोन असावा. आणि पण ज्या पूर्ण रचना आहेत त्यातली एक रचना आहे दासानुग्रह जय जय राम, म्हणून 115वी ही रचना आहे. म्हणून कदाचित श्री समर्थ रामदास स्वामींची ही रचना असेल का, हाही त्याच्यातला एक दृष्टिकोन जाणून येतो. पण एक गोष्ट नक्की की या नामावलीची सगळी रचना जर बघायला गेलो तर नक्की समर्थांच्या रचनेसारखीच आहे. समर्थ जसे प्रत्येक लेख लिहायचे, दासबोध लिहिला, मनोबोध लिहिला, आत्माराम लिहिला, सवया लिहिल्या, रामनामावली लिहिली, ही जी एक भाषा शैली आहे त्या शैलीचं ह्याच्याशी खूप एकरूपता दिसते. म्हणून कदाचित हे समर्थांचंच छाप आहे या लिखाणावर, म्हणून हे समर्थांची रामनामावली असेल असं सर्वानुमते एक ठाम मत झालेलं आहे. श्रीरामांच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये अनेक वेगवेगळी नामावली आहे. रामरक्षेप्रमाणे नित्य पठणात ही रामनामावली गायली जाते. सगळ्या मठांमध्ये सज्जनगड, शिवथरगड रोज संध्याकाळी ही रामनामावली म्हणायची पद्धत आहे. प्रत्येक नाम म्हणजे जणू एक मंत्र वाटतो. आणि नाम हे भगवंताला खूप प्रिय आहे. नामस्मरणावरती तर आपण खूपदा बोलतात, खूप वक्ते बोलतात. तर श्रीराम ज्याच्या मुखात अखंड नाम असतं त्याच्या हृदयात परमेश्वराचा वास हा नक्कीच असतो, अशी सगळ्यांचीच माझी सुद्धा श्रद्धा आहे. मंत्र म्हणताना भौतिक, आध्यात्मिक, आत्मिक अनेक फायदे आपल्याला होत असतात नामस्मरण करताना. तो मंत्र म्हणताना त्याचा अर्थ जाणून जेव्हा घेतो ना आपण, तेव्हा ईश्वर भाव आपोआप आपल्या अंतःकरणात ते प्रकट होत असतात. आणि त्या त्या दैवतांच्या ठिकाणी आपलं चित्त दृढ व्हावं, हाच कुठल्याही नामावलीचा, कुठल्याही मंत्राचा, कुठल्याही जपाचा नेमका उद्देश असतो. म्हणून अर्थ जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर अशी ही 121 मंत्राची नामावली आहे. एकंदर ही रचना खूप गोड आहे, उत्स्फूर्त आहे. त्याला एक वेगळी गेय्यता आहे, ताल आहे, सूर आहे, एक लय आहे. मोठ्याने म्हणताना प्रत्येक जण त्याच्यामध्ये रंगून जात. ह दशावतारांनी जेव्हा सुरुवात करतो किंवा आम्ही कीर्तनकार पहिलं निरूपण करण्याच्या आधी सुद्धा जे मंगलाचरण म्हणतो, ते मंगलाचरण ऐकतानाच आपल्याला नक्की कळतं की हे कीर्तन कुठल्या लेव्हलला जाणार आहे किंवा कुठल्या मर्यादेला पोहोचणार आहे. एक त्याची काय म्हणतो आपण त्याला नांदी लक्षात येते. तसे ह्या रामनामावलीचे रामनाम म्हणायला सुरुवात केली, ही नामावली म्हणायला सुरुवात केली की एक 15-20 रामनामावली झाली ना की आपण आपोआप त्याच्यात गुंगून जातो, आपोआप त्याच्यात रंगून जातो. तर असं या रामनामाचं आहे की प्रत्येक नामामध्ये अगदी रामजन्म ते रामराज्याभिषेकापर्यंत पूर्ण जणू एखादी कथा आपण ऐकतोय असं लक्षात येतं. आता याच्या निरूपणातून तुम्हाला लक्षात येणारच आहे. काही काही नामांमध्ये आध्यात्मिक असा गूढार्थ सुद्धा लपलेला आहे, दडलेला आहे, भरून राहिलेला आहे. आणि रघुवंशांच्या पूर्वजांचाही नामाचा उल्लेख या नामावलीमध्ये केलेला आहे. श्रीराम
म्हणजे परब्रह्माचा पूर्ण अवतारच मानला जातो ना हो. नामावलीत रघुवंशाचे, रामाच्या रूपाचे, रामाच्या गुणाचे, रामाच्या अवतार कार्याचे, पराक्रमाचे अगदी ओसंडून वर्णन केलेलं आहे म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार. रामाच्या गुणांचं स्मरण होऊन चित्त त्याच्यामध्ये रमावं याच्यासाठीच कदाचित ही 121 रामनामावली आहे. आता आपल्याकडे 2 दिवस मी वेळ मागून घेतलाय, तरीही वेळ कमी पडणार आहे, म्हणून रामनामावली गाण्यातून किंवा गीतातून न म्हणता एक एक नाम आपण घेऊयात आणि त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. निर्गुण रूप जय जय राम. पहिलं नाव जे आहे ते निर्गुण रूप जय जय राम. श्रीराम म्हणजे साक्षात परब्रह्मच आहे. राम म्हणजे चर अचर, चेतन अचेतन, व्यष्टी समष्टी, सगळ्या सृष्टीत अंतर्बाह्य तो व्यापून राहिलेला आहे. जसं आकाश सर्वव्यापी आहे, तसं रामाने संपूर्ण चराचराला व्यापून ठेवलेला आहे. तो भरून राहिलेलाच आहे, उरलेलाच आहे. जसं आकाश सर्वव्यापी आहे, तसा तो सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अंतर्यामी रूपाने जणू स्थित झालेला आहे. जसं आकाश खूप व्यापक आहे, त्याची आपल्याला मोजणी करता येते का? तसं त्या रामाचा जे आपल्या अंतःकरणात जे स्थान आहे ना, ते आपण सांगू नाही शकत की माझा राम किती प्रिय आहे, माझ्या रामाला मी हृदयामध्ये कसं साठवून ठेवलंय, हे शब्दात नाही सांगता येत आपल्याला. म्हणून राम चर्मचक्षुला दिसतही नाही, तर मनाला मात्र अनुभवायचं म्हणलं तर ते मनोबोध, जसं आता यांनी सांगितलं की आपल्या त्या सज्जन मनाला, समर्थांनी मनाला सज्जन म्हणलंय, त्या सज्जन मनाला आधी तो राम जाणून घेतला पाहिजे आणि मग आपण त्याला आपल्या अंतःकरणात कसं साठवलंय, त्याच्यावर आपण रोज किती मायेनं किती प्रेमानं त्याचं पूजन करतो. बघा, मानस पूजेमध्ये सांगितलेलं आहे, काही काही वेळेला आपण प्रवासात असतो तेव्हा आपल्याकडे मूर्ती, फोटो, काही साहित्य उपलब्ध नसतं, तेव्हा आपण मानसपूजाच करतो ना. मग त्या मनामध्ये ज्या देवतेला आपण साठवून ठेवलेलं असतं त्याचीच आपण पूजा करत असतो. मग अशा या बुद्धीला ज्याचं आकलन होत नाही, तो राम, तो परमेश्वर किती महान आहे, किती अद्भुत आहे, त्याची शक्ती किती अनाकलनीय आहे. या निर्गुणातूनच जर सगळी सृष्टी निर्माण झाली असं आपण म्हणतो. जशी वीज, आता मी दिवा लावलाय, पंखा लावलाय, पण त्याच्या आतमध्ये असलेली वीज जी आहे ती आपल्याला दिसते का हो? नाही दिसत. पण त्या विजेवरच चाललंय ना सगळं जे चाललंय ते. मग अशा ह्या निर्गुणातून वेगवेगळ्या रूपात आपल्याला ते दिसत असतं. सोनं एकच आहे, पण मंगळसूत्र आहे, अंगठी आहे, बांगड्या आहेत. जसं मी विजेचं सांगितलं, वीज एकच आहे, पण दिवा आहे, पंखा आहे, मिक्सर आहे, गिझर आहे, सगळं आहे, पण एकाच विजेवर चालतं ना. एवढंच कशाला, मी वृषाली कुलकर्णी एकच आहे, पण मी कुणाची तरी मुलगी होते, कुणाची तरी पत्नी झाले, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी सासू आहे, कुणाची तरी आजी आहे, तुम्हा सगळ्यांची मैत्रीण आहे, पण वृषाली कुलकर्णी एकच आहे ना. तसा जरी तो दिसत नसला, वेगवेगळ्या रूपात असला, तरी सुद्धा राम हा सगळ्यांच्या अंतर्यामी, ते विश्वाच्या रूपानं जो साकार झालेला आहे तो एकच आहे. देहाच्या, इंद्रियांच्या, गुणांच्या सगळ्यांच्या अतीत तोच आहे. श्रुतीनं आणि वेदानं परमेश्वराचं वर्णन आनंदो ब्रह्मेती व्यजनात, म्हणजे परमेश्वर स्वतःच आनंद स्वरूप आहे. राम म्हणजे जीवनाचा अर्थ, राम म्हणजे जीवनाचा गाभा, जो प्रत्येकाच्या देहात रमतो तो राम. म्हणून समर्थ म्हणतात ना, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण ऐसा, सदा संचला येतना जात आहे, तया वीण कोठे रिता ठाव नाही. म्हणून त्याच्याशिवाय कुठली जागा रिकामी तरी आहे का हो? सगळ्याकडे भरून तो राहिलेला आहे. असा जो राम आहे, त्या रामाचं वर्णन केवळ दशरथ पुत्र म्हणून करून चालणार आहे का?
त्याची खूप नावं आहेत. 121 नावं सुद्धा मला असं वाटतंय कधी कधी अभ्यास करायला लागलो की अजून कितीतरी नावं आहेत जी आपल्याला वाटतात, जी आपल्याला ती आवडतात. त्यांना रामनामाचं जर मर्म जाणून घ्यायचं असेल तर अशा अनेक नावांचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपण हरी ओम म्हणून सगळ्या मंत्राची सुरुवात करतो. इथे हरी हा ब्रह्मवाचक शब्द असतो आणि ओम हा शब्द परब्रह्माचा असता निर्देश करतो ना हो. मग ओम हे ईश्वराचं मुख्य नाव असून कधीही नाश न पावणारा म्हणजे शाश्वत असा अर्थ. तेव्हा हरी ओम प्रमाणेच राम हे निर्गुण, निराकार, अनंत, विश्वाच्या उत्पत्तीचं कारण असलेल्या परब्रह्माचं नाव आहे. म्हणून निर्गुण रूप जय जय राम. आता दुसरा सगुण रूप जय जय राम. तर निर्गुणातून सगुणात परब्रह्म आलेला आहे, त्याला अवतार असं म्हणतात. निर्गुण निराकार रूप मानवी बुद्धीच्या आकलनापलीकडचं आहे. त्यामुळे भक्तासाठी ते सगुण रूपात अवतरतं. भक्ताच्या प्रेमासाठी, रक्षणासाठी खाली यावं लागतं, अवतार घ्यावा लागतो. आपलं सर्वोच्च अनंतत्व, व्यापकत्व सोडून, संकुचितपणा घेऊन, निर्गुणत्व सोडून या रामाला सगुणात यावं लागलेलं आहे. म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतातच ना, सगुण निर्गुण दोन्ही गोविंदू रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. हं? दोन्ही एकच आहेत. मग अशा या मर्यादा पुरुषोत्तम रामामध्ये अनेक गोष्टींचा आदर्श आपल्याला दिसून येतो. सगुण रूपात सगळ्या सात्विक दैवी गुणांचा समुच्चय असतो. म्हणून सगुण रूप जय जय राम. आता तिसरं मत्स्य रूप जय जय राम. पुराणामध्ये विष्णूंचे 10 अवतार मानलेले आहेत. मत्स्यावतार शंखासुराला मारण्यासाठी आणि प्रलयकाली मनुचं रक्षण करण्यासाठी घेतलेला हा मत्स्यावतार. दुष्टांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी हा परमेश्वर युगानुयुग आवश्यकतेनुसार निरनिराळे अवतार घेतो. त्यातला हा पहिला रामाचा अवतार जो आहे तो म्हणजे मत्स्यावतार. मग या मत्स्यावतारामध्ये मनु जेव्हा आपल्या कल्पात समुद्र, त्याला कल्पात समुद्र सोडू लागला, तेव्हा हा मासा मनुला म्हणाला, आजपासून 7व्या दिवशी जलप्रलय होणार आहे. मी ना अगदी निवडक निवडक छोट्या छोट्या गोष्टी घेतल्यात वेळ लक्षात घेऊन. हा जलप्रलय होईल तेव्हा सगळ्या प्राण्यांची सूक्ष्म शरीर, धान्य, बीज हे सगळं सगळं घ्यायचं आणि नावेमध्ये तू सप्तर्षींसह बसायचं, समुद्रामध्ये विहार करायचा आणि तुला ज्या वेळी अडचण येईल ना तेव्हा मी तुझ्या मदतीला येईल. तू वासुकी नागाला माझ्या शिंगांना बांधून मग तिथे नाव ठेवायची. ब्रह्माची रात्र संपेपर्यंत समुद्रात नाव वल्हवत राहिली पाहिजे. मी तुला समुद्रभर हिंडवेन आणि हिंडवताना उपदेश सुद्धा करत राहील. तो हा मत्स्यरूप, रामाचा मत्स्यरूप किंवा दशावतारामध्ये मत्स्यरूप जे आहे ते हे मत्स्यरूप आहे. अशा या मानव आणि परमेश्वरी अवतार याच्यातला दुवा निर्माण करतो तो मत्स्यरूपाचा अवतार आहे. तिसरा आहे कूर्म रूप. आता हे कूर्म रूपाविषयी सांगताना सुद्धा इथे भगवान अजित वासुकीचं तोंड धरून उभे राहिलेले आहेत. सगळे देव तिकडच गेले. दैत्य म्हणाले, शेपूट नेहमी अशुभ असते. शेपटीकडं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला ती अशी वळवळ वळवळ करताना दिसते. ते आपल्याला स्वतःला सुद्धा बुद्धीलाही पटत नाही आणि मनालाही, डोळ्यांनाही आवडत नाही. अशुभ शेपूट आम्ही काही पकडणार नाही बाबा हातात. पण कसं असतं ना, आपण मनुष्य जे असतो की नाही, ते उंदीर म्हणा, चुचुंदरी म्हणा, पकडताना शेपटाकडूनच पकडतो आणि बाहेर फेकून देतो. सगळ्यांना कदाचित पटलं असेल. पण हे जे भगवान सगळे जे असतात ते म्हणतात ती अशुभ शेपूट आहे, ती काय आम्ही पकडणार नाही. म्हणून मग अजित देवांना घेऊन शेपटीकडे आले आणि दैत्यांनी ते तोंड पकडलं. मग मंथन सुरू झालं. पण जड मंदराचल
पाण्यात खाली 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 पर्वत तो जायला लागला, मंदराचल पर्वत जो होता तो. तेव्हा भगवानाने काय केलं, विशाल असं स्वतः कासवाचं रूप घेतलं आणि मंदराचलाखाली अगदी सागराच्या तळाशी जाऊन पूर्ण त्या मंदराचल पर्वताला आधार दिलेला आहे. त्यामुळे देव आणि दैत्य मंथन करू शकले. देव आणि दैत्यांना मंथन करण्यासाठी खूप बळ दिलेलं आहे. आणि मग ते समुद्र मंथन पूर्ण झालेलं आहे. म्हणून कूर्म रूप जय जय राम, वराह रूप जय जय राम. आता इथे वराह रूप याच्या संबंधी सुद्धा खूप कथा आहेत. आज जर दक्षिण भारतामध्ये आपण बघायला गेलो तर हिरण्याक्षाचा एक भाग आहे, तो म्हणजे हिंगोली. महाराष्ट्रात आहे हिंगोली. हं? हिंगणघाट, हिंगडा नदी, ही स्थळं आणि हिरण्याक्ष गणाची तिथे त्यांचा अवतार आहे किंवा त्या अंशाची माणसं तिथे आजही काही काही ठिकाणी जन्माला येतात, अशा आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात. ब्रह्माचे 4 पुत्र सनक, सनत कुमार, सनंदन आणि सनातन. हं? हे अत्यंत विरक्त तपाचरण करून ब्रह्मसाक्षात्कार करू इच्छिणारे होते. हे बालवृत्तीने राहणारे होते. प्रत्येक जण अंदाजे 5 वर्षाचे दिसत असते, पण त्यांचं वय कायमच 5 वर्षाचं राहिलं, अशी सुद्धा आख्यायिका आहे बरं. मग दक्ष प्रजापतींनी जेव्हा यातल्या ना गोष्टींचे खूप भाग आता मला वगळावे लागणार आहेत, पण दक्ष प्रजापतींनी जेव्हा आपल्या 13ही मुलींचा विवाह करण्याचं निश्चित कश्यपांबरोबर ठरवलं, कश्यपांबरोबर विवाह करण्याचं नक्की ठरवलं, तेव्हा दिती ही जी प्रजापतीची पत्नी आहे, तिनं जेव्हा गर्भात मुली होत्या, गर्भधारण केल्यावरती हा गर्भ दैत्यांचा आहे. आणि जय आणि विजय बघा, आपण प्रत्येक जण मंदिरात जातो की नाही, तेव्हा मंदिराच्या बाहेर जय विजयाची मूर्ती असते. हं? हे जय विजय म्हणजे हिरण्यक्ष आणि हिरण्यकशपू यांचे आहेत असं सांगितलेलं आहे. हे जुळे भाऊ म्हणून जन्माला येणार असं कळल्यावरती ते गर्भ दितीच्या पोटामध्ये 100 वर्ष तसेच ठेवले. 100व्या वर्षी जन्म झाल्यावरती मग या 13 कन्या जन्माला आलेल्या आहेत. मग ह्या 13 कन्यांचा विवाह करण्याचं जेव्हा निश्चित रूपानं ठरवलं, तेव्हा ब्रह्मदेवाच्या नाकातून अंगठ्या एवढा एक शिशु जन्माला आला. बघता बघता तो मोठा झाला आणि रसातळाला गेलेल्या आपल्या या पृथ्वीच्या पृथ्वीला एका सुळावरती ठेवून त्याने वरती आणलेला आहे. आता खरं तर या आख्यायिका किंवा या कथा ना कीर्तनात खूप छान जास्त रंगवून सांगता येतात, पण असो. मग पृथ्वीला आपल्या सुळावरती ठेवून वरती आणलं तेव्हा हिरण्याक्ष नेमका तिथे पोहोचला आणि दोघांमध्ये अगदी तुंबळ युद्ध झालं. हिरण्याक्षाचा जो प्रचंड असा विशाल देह होता, तशीच आपल्या हातातली गदा, ती गदा बघून त्याच्याशी कोणी युद्ध करण्याची हिंमतच करत नव्हतं. म्हणून मग काय केलं, विष्णूनी मायावी शक्ती पूर्ण हिरण्याक्षामधली नष्ट केली आणि त्याचा अंत केला. हाच म्हणजे वराह, म्हणजे नील वराह कल्पाचा नंतर जन्माला आलेला आहे. आता नल नील यांचा उल्लेख अजून पुढे येणार आहे. अशी ही वराह अवताराची कथा आहे. नरहरी रूप जय जय राम, पुढचं जे आहे ते नरहरी रूप जय जय राम. मग आता हिरण्यकशपू आणि हिरण्याक्ष याची थोडीशी आख्यायिका आपण या मागच्या, आता खरं तर खूप थोडं थोडं तुम्हाला ऐकायला मिळते, माझा पण नाईलाज आहे. पण जेव्हा हिरण्यकशपूने दिक्पालांना, इंद्राला पदच्युत केलं होतं, तेव्हा इंद्र भवनामध्ये राहत होते, नंदनवनात राहत होते. लोकांवरती आणि भक्तांवरती हे अत्याचार करायला लागले. त्याला 4 पुत्र होते, त्यातला सगळ्यात शेवटचा पुत्र प्रल्हाद, त्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मग हा दैत्य इतरांना, मुलांना नारदांचे नामस्मरणाचं विचार शिकवू लागला, नामस्मरण करायचं कसं हे शिकवू लागला आणि उपदेश करू लागला हिरण्यकश्यपूला. त्याचा खूप राग आला, त्यानं त्याचा खूप छळ केला. गोष्ट सगळ्यांना माहिती म्हणून फार डिटेलमध्ये आपण नको बघूयात. आणि मग त्याला विचारलं
तेलात फेकलं होतं, खाली दरीत फेकलं होतं. आणि एक दिवस त्याला विचारलं की या खांबामध्ये तुझा देव आहे का? तेव्हा त्या खांबावरती जोरात ठोसा मारला, त्याच्यामधून नृसिंह प्रकट झाले. मग हिरण्यकश्यपूने गदा तलवार घेऊन त्या नृसिंहाच्या अंगावरती हल्ला करायला किंवा घाव घालायला सुरुवात केली. पण नृसिंहाने त्याला उचलून उंबऱ्यावरती नेलं, आपल्या मांडीवरती ठेवलं आणि नखांनी त्याला फाडून टाकलं. रात्री नाही, दिवसा नाही, तिन्ही सांजेच्या वेळेला मानव पशु नाही तर असा अर्ध मानव अर्ध पशु अशा नरसिंह अवतार घेऊन त्रैलोक्याला छळणाऱ्या दैत्याचा अंत केला. श्री विष्णूंचं नरसिंहाचं रूप म्हणजे हिरण्यकश्यपूच्या सगळ्या अटी पाळून वध केलेला, प्रल्हादाची रक्षा केलेला, म्हणून नरहरी रूप जय जय राम, वामन रूप जय जय राम. कश्यप ऋषींची पत्नी आदिती तप करत होती. तिच्या तपानी वासुदेव भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिच्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेतला. तो म्हणजेच हा वामन रूप, वामन अवतार. मग असा हा वामन अवतार, वामनाची सुद्धा गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, तो खूप छोटा आहे. बळीनं वचन पाळलं म्हणून भगवान प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी बळीला महाबळी हा सुद्धा किताब दिलेला आहे. आणि मग जेव्हा 3 पावलं मागितलेली आहेत, तेव्हा बळीनं तिसरं पाऊल ठेवण्यासाठी आपलं मस्तक पुढं केलं. बळी विश्वकर्म्यांनी बनवलेल्या सुतल या पाताळापासून बनलेला होता. भगवान म्हणाले, जिथे माझी तुझ्यावरती कृपादृष्टी राहील, हे माझं सुदर्शन चक्र तुझं रक्षण करेल. हा वामन उपेंद्र बनून जगाचं नियमन करेल असा आशीर्वाद मिळाला. तोच हा वामन रूप जय जय राम. पुढे भार्गव रूप जय जय राम. एकदा चित्ररथ गंधर्वाला बघून रेणुकेचं मन विचलित झालं. गोष्टी खूप मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मी खूप खूप काटछाट केलेली आहे. वेळेची मर्यादा आहे आपल्याला, म्हणून गोष्टी खूप छोट्या छोट्या करून सांगणार आहे. चित्ररथ गंधर्वाला बघून रेणुकेचं मन विचलित झालं. जमदग्नींच्या लक्षात आल्यावर जमदग्नी तिच्यावरती रागवले आणि त्यांनी रेणुकेचा वध करण्याला 5ही मुलांना पाठवलं. परशुरामाने पित्याची आज्ञा पाळली आणि त्यांनी शिरच्छेद केला. ज्यांची कुलदेवता रेणुका माता आहे त्यांना ही कथा माहिती आहेच. परशुरामांनी पित्याच्या आज्ञेचा पूर्णपणे पालन केलं. जमदग्नी परशुरामावरती संतुष्ट झाले आणि त्यांनी वर मागायला सांगितलं. परशुरामांनी आईला जिवंत करण्याचाच वर मागितला आणि पुन्हा ही रेणुका माता जिवंत झालेली आहे. परशुरामांनी चांगले शिष्य तयार केलेले आहेत. एकदा परशुराम हे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण आणि अर्जुनाला धनुर्विद्या शिकवत होते. परशुरामांच्या प्रचंड आणि अवजड अशा धनुष्याबरोबर गोष्टीवरही सीता सहज खेळत होती. तोच जो धनुष्य आहे, तेच धनुष्य जे आहे ते सीते स्वयंवराच्या वेळेस ठेवलेलं होतं. बरं, रामाने त्याला सहज हात लावला आणि परशुरामांनी विचारलं की एवढं अवजड धनुष्य उचलणारी ही बालिका नेमकी आहे तरी कोण? तेव्हा सीता तिथे त्या धनुष्याशी खेळताना दिसली आणि म्हणून तो पण ठेवला होता की एवढं अवजड धनुष्य जर सीता उचलू शकते तर हेच अवजड धनुष्य जो कोणी मोडेल त्यालाच सीता गळ्यामध्ये वरमाला घालेल. मग श्रीकृष्ण कौरव शिष्टाईसाठी जात असताना परशुराम भेटल्याचा सुद्धा उल्लेख आहे. परशुराम चिरंजीवी असल्यामुळे निरनिराळ्या प्रत्येक भागवतामध्ये म्हणा, रामायणामध्ये म्हणा, त्याच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. तर असा हा परशुराम जो आहे त्यालाच भार्गव राम सुद्धा म्हणतात की जो चिरंजीव आहे. पुढे आहे रघुपती रूप जय जय राम. रघुवंश, इक्ष्वाकू राजवंश हा भारतातील प्राचीन क्षत्रिय कुळ. भारतातील सर्व क्षत्रियांमध्ये, सर्व वंशांमध्ये सर्वश्रेष्ठ असं हे कुळ मानलं जातं. ऐतिहासिक दृष्ट्या रघुकुल मर्यादा, सत्य, चरित्र, वचन पालन, त्याग, तप, शौर्याचं प्रतीक मानलं जातं. असा हा रघुपती शुभकल्प वृक्षाखाली महातेजस्वी रत्नजडित अशा सिंहासनावरती जानकी लक्ष्मणासह सुखानं विराजमान झालेला हा रघुपती श्रीरामांच्या पदकमलामध्ये मंजुळ रुंधुळणारे जे पैंजण आहेत
त्यानं सुंदर असं पितांबर झळझळीत असा मेखला धारण केलेले हे रघुपती, गळ्यामध्ये कौस्तुभमणी महारत्नांच्या माळांसह रुळणाऱ्या तुळशीच्या मंजिरी माळांवरती भुंगे गुंजारव करतायत असे हे रघुपती, अशा अनेक सुंदर रूपांचं वर्णन करणारे म्हणजे रघुपती रूप जय जय राम. रामकृष्ण रूप जय जय राम. द्वैत नाहीच. राम आणि कृष्ण दोघं एकच आहेत. रामाचं एक पत्नी व्रत होतं, तर कृष्णाचं अनेक पत्नी व्रत होतं. रामाचं जीवन लहानपणापासून वनवासी, ऋषी, आदिवासी यांच्यात राहून धर्मकार्य करण्यासाठी केंद्रित झालेलं होतं. ऋषींचं रक्षण आणि असुरांचा वध याच्यासाठीच जणू रामाचं आयुष्य होतं. भगवान रामाचं चरित्र अनुकरणीय आहे, तरच भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे चिंतनीय आहे. आद्य शंकराचार्य अच्युताष्टकामध्ये म्हणतात, रामकृष्णाचं एकत्र सुंदर वर्णन जर वाचलं तर तिथे आपल्याला द्वैत जाणवतच नाही, दिसतच नाही. रामकृष्ण दोघं वेगळे नाहीतच. भगवान विष्णूंचाच दोघही अवतार आहेत. विष्णवे जिष्णवे शंखिने चक्रिणे रुक्मिणी रागिणे जानकी जीवने. दोघांच्याही कार्याचं वर्णन धेनुका अरिष्ट कोडनिष्ठ कृद्वेशिहा केशिहा कंस द्वंद्वशिका वादिका असं कृष्णाचं वर्णन इथे सांगितलेलं आहे. असं हे रामकृष्ण रूप आहे. पुढे बौद्ध रूप जय जय राम. धर्मग्रंथानुसार बौद्ध धर्माचं प्रवर्तक आणि अनेक हिंदू अनुयायी वैष्णवी संप्रदाय गौतम बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार समजतात. गौतम बुद्ध तत्वज्ञ, आध्यात्मिक शिक्षक, समाज सुधारक मानले जातात. शुद्धोदन या भाषेमध्ये म्हणजे शुद्धोदन म्हणजे शुद्ध तांदुळासारखा, अगदी ओदन म्हणजे तांदूळ म्हणून शुद्धोदन. आणि पत्नी महामाया महादेवी यांच्या पोटी क्षत्रिय कुळात लुंबिनी येथे यांचा जन्म झाला. त्यांचं नाव सिद्धार्थ. गौतम या नावाने सुद्धा ते ओळखल्या जातात. बुद्ध हे नाव नाही तर ही ज्ञानाची एक उपाधी आहे. बुद्ध म्हणजे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी, हे त्यांनी स्वप्रयत्नांनी मिळवलेलं नाव आहे. बुद्ध धर्माची त्यांनी स्थापना केली. त्यांना सर्व भारतभर त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केला. सगळ्या खंडात बुद्धांचे अनुयायी आहेत. बुद्ध हे आत्म्याचे अस्तित्व मानणारे नव्हते, पण पूज्य आचार्य शंकराचार्य आपलं उत्तर आयुष्य बौद्ध आणि जैन तत्वज्ञान खोदून वैदिक अद्वैतवादाची प्रतिष्ठापना करण्यासाठीच आचार्यांनी आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत केलेलं होतं. तर बौद्ध म्हणजे ज्याचा बोध करून घ्यावा, परब्रह्मच बोध्य आहे, ज्ञात आहे, ज्ञेय आहे. मानवी आयुष्याचं तेच जणू गंतव्य स्थान आहे. प्रथम नामात म्हटल्याप्रमाणे परब्रह्माचं नाव राम आहे. सर्वत्र चराचरात रमतो तो राम, आत्माराम तेच बोध्य आहे. म्हणून बौद्ध रूप जय जय राम. कलंकी रूप जय जय राम. विष्णूचा हा 10वा अवतार. पण जणू ह्या 10व्या अवतारात कल्की अवतार, कलियुग आणि सत्ययुगाच्या संधी काळात होणार असा हा अवतार 64 कलांनी युक्त आहे. तो उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वेदाध्ययन केलेल्या विद्वान आणि नीती कुशल अशा विद्याधर नावाच्या ब्राह्मणाबरोबर एका काय म्हणता येईल आपल्याला मांगाच्या मुलीबरोबर त्याचा विवाह झालेला आहे. तिच्या पोटी श्रावण शुद्ध षष्टीला 3ऱ्या प्रहरी क्रांतीनगर इथे या कल्कीचा जन्म झालाय. आणि तो सफेद घोड्यावरती हातामध्ये चमचमीत तलवार घेऊन अधर्मीयाचा संहार करून धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठीच हा अवतार जणू आलेला आहे. याबाबत सुद्धा अनेक कथा सांगितलेल्या आहेत. थोडक्यात कलीचा अवतार हा कल्की रूप दशावतारांचं पूर्ण रूप म्हणजे हा कल्की रूप आहे. हा कल्कीचा अवतार आहे. पुढे रघुपती राघव जय जय राम. आता तुलसीदास म्हणतात ना, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. तर कवी कालिदास म्हणतात की
जसा आपण अर्थ बघू तसा आपल्याला राम जाणवणार आहे. कौत्स्य हा एक दिवसीय एक ब्राह्मण याचक बनून रघुराजाकडे दान मागायला आला होता. तेव्हा कौत्स्याकडं 14 विद्यांसाठी 14 करोड सुवर्ण मुद्रा त्यांनी मागितल्या. पण रघुराजानं मातीच्या भांड्यातून अतिथीच्या पूजेसाठी मधुपर्क आणि पूजा साहित्य एवढंच आणलेलं बघून कौत्स्य म्हणाला, आपल्याकडे दान मागण्यासाठी मी आलो होतो. तेव्हा रघुराजा म्हणाला, मी आत्ताच विश्वजित यज्ञ केला आहे आणि सगळं दान देऊन झालेलं आहे. तू 2 दिवस थांब. खर तर राजकोष वास्तविक पूर्णपणे भरलेला होता, पण तो प्रजेचा पैसा आहे, त्याला मी हात कसा लावू बरं? दान द्यायचं तर मला स्वतःच्या पैशातून ते दान द्यायचं आहे ना. त्यामागची महत्वाची भावना होती. दुसऱ्या दिवशी कुबेरावर स्वारी करून मग काहीतरी मिळवतो आणि मग तुम्हाला दान देतो असा निश्चय केला. त्या काळी ऋषी सत्ता ही जास्त महत्वाची होती. आवश्यकतेप्रमाणे न्यायाधीशाचं काम प्रामुख्याने होत होतं आणि म्हणून अशा निस्पृहपणे प्रजेच्या पैशाला मी हात लावणार नाही, हा जर दृढ निश्चय त्याचा होता, तर अशा या निस्पृह ध्येयालाच कुठेतरी सामाजिकतेची जोड देता येते. आणि ही सामाजिकतेची किंवा निस्पृहतेची जोड ना देणाऱ्यामध्ये आणि घेणाऱ्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा असायला पाहिजे. असा लोकहित दक्ष निस्वार्थी रघुकुळाच्या कुळाला भूषण असलेला, रघुकुळामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेला रघुपती राघव जय जय राम. रविकुल मंडन जय जय राम. विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. त्याचा मानसपुत्र मरीची, मरीचीचा पुत्र कश्यप आणि कश्यपाची पत्नी आदिती, त्यांचा पुत्र विवस्वान म्हणजे सूर्य, त्याची पत्नी संज्ञा, त्यांचा पुत्र श्राद्धदेव मनु, त्याची पत्नी श्रद्धा. मनु आणि श्रद्धा यांच्या 10 पुत्रांपैकी इक्ष्वाकू यावरूनच इक्ष्वाकू वंश म्हणू लागले. मग विवस्वानापासून हा वंश सुरू झाला, म्हणून त्याला रविकुल मंडन म्हणतात. रविकुलाचा भूषण म्हणजे श्रीराम. श्रीराम भगवंतांनी या कुळात जन्म घेतला, एवढं हे कुळ पवित्र झालंय. रवी म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे कर्मयोगाचं प्रतीक. मग निष्कामपणे सूर्य काय अपेक्षा करतो का हो? निष्कामपणे निरपेक्षपणे रोज रोज, आता तर भयानक तापतोय, पण जेव्हा आपल्याला ऊब पाहिजे तेव्हा उभही देतोय. सगळंच तो निष्कामपणेच करतोय ना, निरपेक्षपणेच करतोय ना. मग निष्कामपणे स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवता जगाच्या कल्याणासाठी कार्य करणारा हा रविकुल मंडन जय जय राम. पुढे दशरथ नंदन जय जय राम. आता दशावतार झाले, आता त्याचे आयुष्यातल्या थोड्याशा गोष्टी आपण रामाच्या बघणार आहोत. मग रघुचा पुत्र अज, अजाचा पुत्र दशरथ. मग अशा या दशरथांचा पुत्र दशरथांनी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये अध्ययन केलं. कौशल देशाची राजकन्या कौसल्या, मगध देशाची राजकन्या सुमित्रा आणि कैकाय देशाचा राजा अश्वपतींची कन्या कैकई, या त्याच्या 3 पत्नी दशरथाच्या, 3 राण्या. आणि या 3ही राण्यांना पुत्र नव्हता ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहितीये. पण वसिष्ठांच्या सल्ल्यावरून ऋष्यशृंग ऋषींना बोलवून दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्यातूनच असा हा दशरथ नंदन जय जय राम अवतार म्हणून जन्माला आलेला आहे. आता कौसल्यात म्हणजे जय जय राम. कौसल्या ही दशरथ राजांची ज्येष्ठ पत्नी. ही पहिल्यापासूनच अत्यंत सात्विक, तरी सुद्धा अतिशय सोशिक राणी होती, महाराणी होती. पण समंजस, अखंड नारायणाची पूजा करणारी, त्यांच्या अनुसंधानामध्येच राहणारी, ज्येष्ठ असल्यामुळे अर्थातच पतीकडून थोडस उपेक्षित जीवन जगावं लागलं होतं. आता कौशल्याचं जीवन बघायचं तर आपल्याला कौशल्याचा वेगळा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे जीवनभर क्षमाशील, सौम्य, विशाल हृदयाची, पतिसेवा परायण
मातृत्वाची जिवंत अशी प्रतिमा म्हणजे कौसल्या. तप, त्याग, दया, माया, रामासारखे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नावर सुद्धा प्रेम करणारी अशी एक आदर्श रामायणातली माता. तिचा पुत्र श्रीराम. तिनं श्रीरामांवर उत्तम संस्कार केलेले आहेत. त्या काळी स्त्रिया सुद्धा अग्निहोत्र करत होत्या बरं. आता सुद्धा ज्ञानप्रबोधिनीमध्ये मी शिक्षिका असल्यामुळं तिथे सुद्धा मुलींवरती, शिक्षिकांवरती सुद्धा संध्या करण्याचे संस्कार करतात बरं. संध्या झालेली आहे आणि त्याच्यामुळे जे संध्या करायची असते किंवा मुंज झाल्यानंतर जे सगळे संस्कार करायचे असतात ना, ते सगळे संस्कार स्त्रियांना सुद्धा करण्याची अनुमती आपल्या या सनातन धर्मात आहे. अशा त्या काळात जर स्त्रिया अग्निहोत्र करत होत्या तर आता का त्यांना अधिकार नको? त्यामुळे जर आपलं अंतःकरण अजून शुद्ध आणि पवित्र होणार असेल तर प्रबोधिनीने स्वीकारलेली ही जी एक संस्कारांची बाजू आहे ना, ती खूप बलवत्तर आहे. की स्त्री त्याच्यामुळे काय म्हणतो आपण त्याला, आपल्या धर्माशी, आपल्या संस्कृतीशी खूप घट्टपणाने बांधली जाते. जर मुंज, उपनयन हा संस्कार आपण म्हणतो मुलांचीच मुंज व्हावी, तर नाही. प्रबोधिनीमध्ये आमच्या शाळेमध्ये मुलींची, शिक्षिकांची सुद्धा मुंज करतात. खूप छान आहे बरं तो संस्कार, आणि अंगीकारला ना की त्याच्याशी आपल्याला खूप एकनिष्ठ राहता येतं. ज्यावेळी श्रीराम वनात जाण्यासाठी, आज्ञा मागण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी तिथे आलेले आहेत, त्यावेळी ती अग्नीमध्ये आहुती देतच बसलेली होती. तर अशा ह्या आपला मुलगा वनात जाण्यासाठी आपला निरोप घ्यायला आलाय, तेव्हा क्षणभरही इतकी सुद्धा विचलित न होणारी माता याच संस्कारामुळे धर्मनिष्ठ राहिलेली होती. असा हा कौसल्याचा पुत्र कौसल्यात्मज जय जय राम. जलद प्रभानिभ जय जय राम. इथून पुढे आपल्याला रामाच्या रूपाचं वर्णन बघायचं आहे. पाण्याने भरलेल्या मेघासारखा सावळ्या रंगाचा असलेला हा राम. आपण जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तेव्हा जेव्हा दर्शन घेतो, रामाचं रूप बघतो, केलेली पूजा बघतो. रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजडी म्हणतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, असंच रूपाचं वर्णन केले. पण आपल्याला त्या मूर्तीचं रूप त्या सगळ्या पूजेमुळे भावतं. त्या मूर्तीचं लोभसवाणी असते. अहो आत्ता आत्ता जेव्हा 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची स्थापना झाली आहे, कार सेवेनंतर 35 वर्षांनी रामलल्ला मंदिरात गेलेत टेंट मधून, तेव्हाच त्यांचं ते लोभस्वाण रूप बघा बरं. काळी पाषाणातली मूर्ती आहे, ना दागिने आहेत, ना अलंकार आहेत, ना पुष्प आहेत, ना हार आहे, ना काही नाहीये. किती सुंदर आहे तो रामराया. काय बघतो आपण त्यांच्यात? त्या काळ्या पाषाणाची मूर्ती बघतो, त्यांचे डोळे बघूयात, त्यांच्या चेहऱ्यावरचं नितांत सुंदर तेज बघूयात. असं बघितलं ना की मग ती मूर्ती जलद प्रवाहानी सावळा. आता मी मगाशी म्हटलं ना, खूप आभाळ भरले आमच्या इथे, 2 दिवस झाले. खूप छान वाटतंय आभाळाकडे बघताना. तो मेघात घनश्याम हा राम लावण्य रूपी, ते जे रूप आहे की नाही, ते रूप आपल्याला नाही वर्णन करून सांगता येत. तर अशी ही सगुण रूप पाहायची जेव्हा आपण सवय करू ना, तेव्हा निळा सावळा राम, सावळा ग रामचंद्र, हे आपल्याला निश्चितपणानं घनश्याम हा राम लावण्य रूपी. घननिळा मेघ जसा पाण्याने भरलेला असतो, तो सगळ्या सृष्टीला आनंद देतो, तसा राम सगळ्यांच्या जीवनाला आनंद देणार आहे. म्हणून जलद प्रभानिभ जय जय राम. राजीवलोचन जय जय राम. राजीवलोचन, सूर्यप्रकाशी कमळ. दुसरा अर्थ पाणीदार डोळे. आपण म्हणतो बघा, त्या मुलीचे डोळे खूप छान आहेत, पाणीदार आहेत तिचे डोळे. तसे रामाचे डोळे सुद्धा खूप छान आहेत, कृष्णाचे डोळे सुद्धा खूप छान आहेत, अहो पांडुरंगाचे डोळे सुद्धा खूप छान आहेत. जेव्हा पंढरपूरला वारीला जातो ना आपण, खरं तर दर्शन घडतंच असंही नाही, पण जेव्हा एकटा कधीतरी वारी विरी नसताना, कुठली एकादशी वगैरे नसताना, स्वतंत्र कधीतरी जाऊन त्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहावं ना, बस ते जो आनंद आणि तो जो समाधान आहे ना, ते समाधान, ते सुख शाश्वत सुख आहे. आणि तेच आपण आयुष्यात शोधायचे. बाकी सगळ्या सुख समाधानाच्या आपल्या व्याख्या खूप वेगळ्या आहेत. त्या मिळत न मिळत आपल्याला आनंद, समाधान, सुख, त्या व्यवहारिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना की मग अध्यात्माचा आनंद जो आहे ना, तो खूप काही देऊन जातो. हो. राजीवलोचन, स्रवत जलतन ललित फुलकावली बनी. म्हणजे ज्याचे डोळे पाणीदार, सुंदर, शरीराला शोभा देणारे आहेत. राजीव याचा अर्थ
अनेक चांगले गुणसंपन्न अशी व्यक्ती. राजीव म्हणजे एक राजा, जो कर्तव्याचं पालन करत असतानाही ज्याची बुद्धी आणि विवेक सतत जागृत असते आणि त्याच्यानुसारच तो निर्णय घेत असतो. आणि राजीव म्हणजे दयाळू, परोपकारी, दृढवृत्ती, विवेकी, योग्य न्याय देणारा, नेहमी इतरांच्या कल्याणाचा विचार करून त्या भावनेची जाणीव अंतःकरणात ठेवून कार्य करणारा तो राज. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन ज्याच्या डोळ्यातून होतं. मी म्हणलं ना, त्या रामलल्लाचे डोळे बघा. उपनिषदात असं म्हटलं आहे की उजव्या डोळ्यामध्ये माणसाचा आत्मा असतो. माणूस दुसऱ्याशी संबंध जोडतो, जवळीक साधतो तो डोळ्यांनी. श्रीरामांचे असे डोळे प्रसन्न होते, चैतन्याने भरलेले ते डोळे आहेत. समोरच्या व्यक्तीला आपलंस करणारे ते डोळे आहेत. आणि म्हणून राम आपल्याला आपलेसे वाटतात आत्ता सुद्धा. हे ऐकताना सुद्धा कुठंतरी प्रत्येकाच्या अंतःकरणात तो राम, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तो राम निश्चित उभा राहिलेला आहे. अजानुबाहू जय जय राम उभं राहिलं की ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात, ते म्हणे अत्यंत भाग्याचे मानले जातात. असे योग्यांचे हात असतात. तुमचे आमचे बघा उभं राहून. ते वीरांचे हात असतात, ते पराक्रमांचे हात असतात. यौगिक सामर्थ्याचं प्रतीक मानले जातं. असं श्रीरामांचे हात होते. म्हणून ते पराक्रमी, शौर्य, वीर्य, शस्त्रास्त्र ज्ञान असलेले, शत्रूचा नाश करणारे सामर्थ्य असलेले बाहू होते. वयाच्या 16व्या वर्षी विश्वामित्रांबरोबर यज्ञ रक्षणासाठी जे गेले आणि ताटिका राक्षसीचा वध, मारीच आणि सुबाहू राक्षसांचा वध, परशुरामाच्या शिवधनुष्याचा भंग करून आपला पराक्रम सामर्थ्यांनी ज्यांनी सिद्ध केला, ते अजानबाहू राम. अभयकरांबुज राम. अभयकरांबुज जय जय राम. अंबुज म्हणजे कमळ, अभय म्हणजे निर्भय, निर्भय करणारा. ज्याचे हात म्हणजे करकमल अभय देण्यासाठी आहेत, ते श्रीराम. श्रीरामांना शरण येणाऱ्यांना प्रत्येकांना, म्हणजे विभीषण आहे, सुग्रीव आहे, अभयच दिलेला आहे ना. शत्रूला सुद्धा शत्रुत्व संपवल्यावरती, म्हणजे जसं वाली, रावण यांना सुद्धा रामांनी मोक्षच दिलाय ना. मग असे अभय करांबुज हे राम. श्रीरामांना शरण आलेल्या विभीषण सुग्रीवाला अभय दिले. तुलसीदासांनी त्यांच्या रामायणाचं रक्षण केलंय. शबरी जी भिल्लीण होती, तिला मुक्ती दिलीये. असे हे अभय करांबुज जय जय राम. पुढे कारमुक पाणी जय जय राम. कारमुक किंवा कोदंड म्हणजे धनुष्य, जे अत्यंत उचलायला जड आहे, अवजड आहे. श्रीरामाच्या धनुष्याचं नाव कोदंड, म्हणून कोदंडधारी असं सुद्धा रामाला म्हणतात. ते बांबू पासून बनवलं जातं. कोदंड म्हणजे असं धनुष्य ज्यातून सोडलेला बाण लक्ष भेदत भेदत करतो आणि ते कोणालाही धारण करता येत नाही, इतकं ते धनुष्य जड असतं. असा हा दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी. असं समर्थांनी सुद्धा रामाचं कोदंडधारी वर्णन केलेलं आहे. असा हा कारमुक पाणी जय जय राम. पुढे नरतनुधारी जय जय राम. श्रीराम हा नरतनुधारी आहे. अहम आत्मानम मानुषम मन्ये. मी स्वतःला माणूस समजतो, मनुष्य समजतो, असं श्रीराम म्हणतात. वाल्मिकी रामायणात रामाला एक आदर्श चरित्र मानव अशा रूपातच त्याला चित्रित केलेलं आहे. तुलसीदासांनी तुलसी रामायणात प्रभू रामचंद्र सर्व शक्तिमान असून एक मर्यादा पुरुषोत्तम आहेत, असं सुद्धा सांगितलेलं आहे. श्रीराम हे विष्णूंचे अवतार आहेत. आदि पुरुष असून मानवाच्या कल्याणासाठी मानवी रूप धारण करून पृथ्वीवरती त्यांनी अवतार घेतलेला आहे. नैतिक मूल्यांचं आचरण त्यांनी केलेलं आहे. कुठल्याच गोष्टीची अपूर्णता त्यांच्यामध्ये नाहीये हो. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये, कुठल्याच गोष्टीची उणीव नाहीये. अखिल मानव जातीला जणू एक आदर्श मानवाचा पाठ घालून दिलाय.
तो म्हणजे राम आहे. तो नरतनुधारी जय जय राम. पुढे शूर साहकारी जय जय राम. लंकापती रावण हा अत्यंत अहंकारी, पराक्रमी, चतुर, बुद्धिवंत राक्षस. त्याने आपल्या मायावी शक्तीने सर्व देवांना तर काही केलंच केलं, पण त्यांचा मुलगा मेघनाथच्या जन्माच्या वेळी सुद्धा त्याच्यावरती नवग्रहांचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांना सुद्धा कैद करून ठेवलं होतं. त्या सगळ्यांना श्रीरामांनी कैदेतून सोडवलं. रघुकुळातील अनेक राजे, राजा दशरथ नेहमीच देवांच्या सहाय्याला धावून जातात. त्यांच्या रथाची वाट स्वर्गापर्यंत ओळखीची झालेली होती. असा हा शूर साहकारी जय जय राम. धर्मसंस्थापक जय जय राम. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये म्हटले, जेथे षटकर्म चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती, प्राणी मात्रांसी श्रीराम. रामाचं मनोहारी रूप पाहून झालं, ते अंतःकरणात आपण साठवून सुद्धा ठेवले. आता त्याचं कार्य बघायचे. धर्मसंस्थापनेचे नर म्हणजे ईश्वरी अवतार. श्रीरामांचं सगळं आयुष्य हे इतरांना आदर्श घालून देणार आहे. आज सुद्धा प्रत्येक आईला असं वाटतं आपला मुलगा रामासारखा असावा, पण आई मात्र कौशल्य होण्याचा प्रयत्न करत नाही. बरं, आम्ही पोवाड्यात पण म्हणतो, प्रत्येकाला असं वाटतं की शिवाजी जन्माला यावा, पण तो शेजारच्या घरात. पण शिवाजी जन्माला घालायचा असेल तर आधी आपण जिजाबाई व्हायला पाहिजे ना. तसा राम जन्माला यायचा असेल तर आधी आपण कौशल्य व्हायला पाहिजे ना. तर कुठेतरी आपल्याला रामाचे 4 गुण आपल्या लेकरामध्ये उतरवण्यासाठी कुठेतरी मदत होणार आहे. माफ करा, मला कोणाला दुखवायचं नाहीये, पण हे सत्य आहे. आणि हे सत्य कटूच असतं, पण ते पचवावंच लागतं. रामासारखा प्रत्येक आईला आपला मुलगा हवा असतो. पित्याच्या आज्ञेसाठी विश्वामित्रांबरोबर जाऊन यज्ञाचं, ऋषींचं रक्षण करणारा, राज्य सोडून 14 वर्ष वनवास करणारा आज्ञाधारी पुत्र असावाच असं वाटतच असतं. पण धर्म आणि धर्माचा नियम त्याचं पालन कुणी करायचं, जे माणसाच्या सुखासाठी, उन्नतीसाठी असतं. समाजामध्ये परस्परांशी प्रेमानं, सौहार्दानं, आपलेपणानं वागण्यासाठी जे धडे द्यायचे असतात ना, ते तरी किमान मातेनच द्यायचे असतात. आपण म्हणताना म्हणतो बघा, माणुसकी हा एक धर्म आहे. पण हा माणुसकी धर्म आधी घरातून शिकवल्या गेला पाहिजे ना. नाही तर चाललेत शेजारी काहीतरी वाद वितंड, चल 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 बाबा, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण आपलं दार लावून आत बसूयात. अरे काय चाललंय नेमकं, कशासाठी चाललंय, ती आपल्याला मिटवता येत आहे का? एवढं तर माणुसकी म्हणून तर बघू शकतो ना आपण. असो, प्रत्येक जण आपापल्या कर्तव्य आपल्या आपल्या परीनं पार पाडत असतं, पण ते निस्वार्थपणे, निरपेक्षपणे पार पाडण्यासाठी सुद्धा कौशल्याच जन्माला यायला पाहिजे. आपलं जीवन सर्वार्थानं समृद्ध करण्यासाठी शरीर बुद्धीचा उपयोग जो पुरुषार्थ गाजवण्यासाठीच असतो असा नाही. तिथे भगवंताचं अधिष्ठान जर असेल ना, तर माणुसकी म्हणून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतात. मग असा हा आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श राजा 14 वर्ष वनवास संपल्यावरती मारुतीरायांना पुढे पाठवून भरत राज्यात रमलाय का हे बघण्यासाठी खूप पुढच्या गोष्टी आहेत, अजून येणार आहेत ते नामावली सुद्धा. तर जर तो रमला असेल तर त्यालाच राज्य करू देत, मी अयोध्येत येत सुद्धा नाही असं सांगणारा राम, तो म्हणजे धर्म संस्थापक राम. ज्यांनी 14 वर्ष धर्म सांभाळलाय, ज्यांनी 14 वर्ष अयोध्या सांभाळलीये, असा हा धर्म संस्थापक जय जय राम. पुढे करुणासागर जय जय राम. श्रीरामांच्या हृदयात सगळ्यांच्या बद्दल करुणा आहे, म्हणून तर तो पतितांचा उद्धार करण्यासाठीच आहे हे आपण मानतोच. अत्यंत संवेदनशील असं रामाचं अंतःकरण आहे. अहिल्याचा उद्धार केलाय, शबरीची उष्टी बोरं खाल्ली आहेत, विलासात रमलेल्या सुग्रीवाची वाट बघून त्याला समज देऊन त्याला क्षमा सुद्धा केलेली आहे. असा हा राम भक्त वत्सल आहे. युद्धात जखमी झालेल्या, मृत झालेल्या सगळ्यांना संजीवनी देऊन पुन्हा जिवंतही केलेला आहे.
अरे रावणाला सुद्धा मृत्यूनंतर सन्मानाची वागणूक दिली असा हा राम. श्रीरामांच्या ध्यानाच्या वर्णनात कारुण्यामृत म्हणजे अनंत करुणारूपी अमृताचा सागर असंच म्हटलेलं आहे. भक्तवत्सल जय जय राम. आचार्यांनी रामाची स्तुती करताना सुरुवातच मुळी खालील श्लोकांनी केलेली आहे. नमामि भक्तवत्सलम कृपालु कोमलम भजामि ते पदांबुजम अकामीनाम स्वधामदम. भक्तवत्सल म्हणजे भक्तांकडे वात्सल्य दृष्टीने कृपा दृष्टीने बघणारा हा भक्तवत्सल जय जय राम. षड्रिपू भंजन जय जय राम. रिपू म्हणजे शत्रू. षड्रिपू म्हणजे माहितीये, काम क्रोध आपल्या आपल्या सगळ्यांच्या जवळ अगदी सुखानं नांदतायत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूंचा नाश करणारे हे श्रीराम आहेत. जेव्हा राज्याभिषेकाच्या दिवशी अलंकार राजवस्त्र उतरवून वल्कल धारण करून 14 वर्ष वनवासात जाण्यासाठी पितृवचन पाळणारे, आईचा आदर राखणारे असे हे राम खर तर कैकेयीवरती किती रागावू शकले असते. वडिलांनी पटकन सांगितलं आता तू 14 वर्ष वनवासात जा. एवढा राग आला असता हो आपल्याला. आता इथं पटकन जर सांगितलं की वृषालीताई 4 वाजलेत तुम्ही बंद करा, काय होईल? जरा 2 तरी सांगते की अजून थांबा की थोडा वेळ. नकळत आपल्या वृत्तीत पटकन बदल होतो. पण इथे मात्र येणाऱ्या रागावरती पूर्ण संयम ठेवलाय. मग असे हे षड्रिपू भंजन जय जय राम अशी ही निस्पृहता पूर्णपणे अंगी बाळगणारे जय जय राम. दीनदयानिधी जय जय राम. सीतेच्या शोधामध्ये जेव्हा राम निघाले तेव्हा वाटेत जखमी घायाळ अवस्थेत असलेला जटायू त्यांना दिसला. अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये होता होतो. त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याला मुक्ती दिली. त्याच्यावर अंतिम संस्कार केले, पिंडदानही केलं. पुढे सेतू बांधताना छोट्याशा खारीनी, आपण म्हणतो ना एवढ्या मोठ्या 21-25 दिवसाच्या उपक्रमामध्ये 2 दिवस माझा तेवढाच खारीचा वाटा. तर अशा या छोट्याशा खारीला सुद्धा रामानी मदत केलेली. रामानी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवलाय. तिची किती ती ते वाळू मातीत लोळून यायची आणि ती वाळू ती माती त्या पुलावरती अशी आपल्या अंग झटकून टाकत होती. तेवढंच तिला वाटत होतं तेवढीच माझी मदत. आणि म्हणून त्या मदतीचं कौतुक म्हणून रामाने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवलाय. असं म्हणतात ते तिच्या पाठीवर दिसणारे 3 पट्टे म्हणजे ती रामाची बोट आहेत. म्हणून आपण खारीला सुद्धा नमस्कार करतो बघा. कुठेही खारुताई दिसली की पटकन आपल्याला असं वाटतं की अरे आज रामाच्या बोटांचं दर्शन तरी झालं. तिच्या खारीच्या पाठीवरती आपण जे पाहतो असे हे दीनदयानिधी जय जय राम. दोष निवारण जय जय राम. दोष म्हणजे अज्ञान विकार. असं गीतेत सांगितलंय की नाही, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. श्रीरामांचा विचार करता यातील एकही अवगुण त्यांच्यात तिळमात्र सुद्धा नव्हता. भक्तांमध्ये यातील काही दोष असतील तर त्यांचं दोष निवारण करणारे हे राम आहेत. म्हणून असे हे दोष निवारण जय जय राम. पतित पावन जय जय राम. श्रीराम दीन दयानिधी करुणासागर भक्तवत्सल तर आहेतच. गौतम ऋषींच्या शापानं अनेक वर्ष दंडकारण्यात शिळा होऊन पडलेल्या अहिल्येचा उद्धार सुद्धा करून तिला नमस्कार करून सन्मानानं वागवणारे पतित पावन असे हे जय जय राम. सुग्रीव राजा झाल्यावरती आपलं कर्तव्य विसरून त्याला आपल्या राण्यांमध्ये जेव्हा पाठवलं आणि तो त्या राण्यांमध्ये रममाण होऊन गेला तेव्हा त्याला योग्य अशी समज देऊन पुन्हा आपल्या राम कार्यात गुंतवून ठेवणारे राम आहेत. म्हणून ते पतितांचे सुद्धा त्यांना पतितांना सुद्धा पवित्र करणारे पावन करणारे राम आहेत. हृदय निवासी जय जय राम. बघा आता इथे थोडस उपनिषदांचा सुद्धा आपल्याला उल्लेख जाणवतो. ऐतरेय उपनिषदात असं म्हटलेलं आहे, आत्मा व एदम एक एव अग्रे आसित. म्हणजे
सप्तस्वर्ग, सप्त पाताळ अशी 14 भुवन त्यांनी निर्माण केलेली आहेत. लोकांच्या, प्राणीमात्रांच्या निर्मितीसाठी, संरक्षण, संवर्धन करण्यासाठी पंचमहाभूत अस्तित्वात आणली. त्यालाच हिरण्यगर्भ, पुरुष सुक्तातील विराट पुरुष किंवा गीतेतील उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. समर्थ यालाच आत्माराम असेही म्हणतात. हा जाणणं म्हणजेच स्वला जाणणं. बघा, आपण नेहमी म्हणतो ना, मीच मला अजून ओळखलेलं नाहीये नुसतं, तर लोकांना काय जाणून घ्यायचं. जेव्हा आपणच आपल्याला समजून घेतो की माझ्यात काय कुवत आहे, मी नेमकी काय आहे, मी कोण कोठे की कुठून आलो, येथे कशालाची कुठे निघालो, जीवित हेतू मजला कळाया, तारी प्रभो श्री मज रामराया. माझ्या या जीवनाचा नेमका उद्देश काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आलोय, मी कशासाठी आलोय, हे जेव्हा आपल्याला कळेल ना, जीवित हेतू मजला कळाया, हे जेव्हा स्वची ओळख जेव्हा आपल्या स्वतःला होईल ना, तेव्हा त्याला मग राम थोडासा समजायला सोपा जाईल. इथे त्याला, त्या स्वलाच राम म्हटलेला आहे. हा श्रीराम ऊर्जा रूपानं, चित्त रूपानं, जाणीव रूपानं आपल्या आतच नांदतोय ना. म्हणून हा हृदय निवासी जय जय राम. कबीरांच्या भाषेत घटघट मे साई रमता, घटाघटात देहादेहात रमणारे श्रीराम आहेत, हे निश्चितपणानं आपण ओळखलं पाहिजे. आणि आपल्या या इंद्रियांचा चालक तर तो रामच आहे. इंद्रिय म्हणजे शरीर, सगळे अवयव. हे इंद्रिय जे आहेत ना, हे जड आहेत. आपण म्हणतो बघा, एखाद्या गोष्टीत काही राम नाहीये त्यांच्या कथेमध्ये, किंवा आपण फार पटकन म्हणतो बघा, एखादा जीव जेव्हा अं, काय म्हणतो आपण त्याला, मृत्युमुखी पडतो, राम निघून गेला, चैतन्य संपलेलं असतं ना. मग असा हा इंद्रिय चालक जो आहे, शेवटचा श्वास जेव्हा थांबतो तेव्हा काही नाही, त्यातनं राम निघून गेला. सकळ करणे जगदीशाचे. मग जीवनामध्ये आपल्याला हे जे प्रत्येक इंद्रिय, आपलं आता बोट हलतंय, माझं तोंड हलतंय, मी बडबड करतेय, हे सगळं कोणामुळे, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा त्या इंद्रिय चालक कोण आहे त्याची आपल्याला जाणीव होते. त्रैलोक्य पालक जय जय राम. आपण एक दोन अजून बघूयात आणि थांबूयात. त्रैलोक्य पालक जय जय राम. अनादि, निर्गुण, निराकार परब्रह्माचं नाव म्हणजे श्रीराम. मग या सगळ्या सृष्टीचे नियम, चंद्र सूर्याचा उदय अस्त, वर्षात येणारे ऋतू, पंचमहाभूतांचं कार्य, आकाशातील ग्रह तारे, त्यांच्या सृष्टीवर होणारे परिणाम, भरती ओहोटी, होणारे भूकंप, पौर्णिमा अमावस्या, त्यांच्या या पृथ्वीभोवती फिरणारी जी गती आहे ती, ऊन पाऊस वारा, आता आभाळ आलंय मी म्हटलं तसं, प्रत्येकाचे, एवढंच कशाला, प्रत्येकाचे श्वास आणि प्रतिश्वास उच्छ्वास सुद्धा त्याच्या इच्छेनं चालतात. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा काय म्हणतो आपण त्याला, त्यांनी खूप योजनाबद्ध सगळं कार्यक्रम ठरवून ठेवलेले आहे. तो आपल्याला किती श्वास घेण्यासाठी त्यांनी जिवंत ठेवलंय हे आपल्या कोणालाच माहित नाहीये. कोणाला माहित नाही आपल्याला जन्माला कुठं घालायचं, कधी घालायचं, कोणाच्या पोटी घालायचं, हे सुद्धा त्यांनी ठरवलं. आणि आपला श्वास थांबवायचा कधी, खट्टकन त्यांनी बटन दाबलं की चटकन आपला संपला, राम आपल्यातला राम निघून गेला. होईल की नाही, असंच होतं. मग असा हा पूर्ण त्रैलोक्याचं पालन करणारा आपल्या इंद्रियाचा चालक तोच आहे. मग पृथ्वी आणि आकाशाचं जसं नातं आहे, तसं रामाचं आणि आपलं नातं आहे, अखंड आहे. त्याच्या हातात सगळ्या नाड्या, त्याच्या हातात आहेत, बटणं त्याच्या हातात आहेत. आज इथं बडबड करते, माहित नाही पुढच्या क्षणाला काय होणार आहे ते. अरे काल तर बऱ्या बोलत होत्या वृषालीताईंनी, 3 ते 4 प्रवचन दिलं, काय माहिती त्यांनी बटन दाबायचं ठरवलंय का काय, आपल्याला माहित नाहीये. आणि म्हणून असा हा त्रैलोक्याचं पालन करणारा राम आहे, आपल्या इंद्रियांचा चालक तो राम आहे. भवभय हारक जय जय राम. मी म्हणलं तसं 2 नावं बघूयात आणि थांबूयात. भव म्हणजे संसार,
संसारात वारंवार जन्म घेण्याचं आणि मरणाचं भय, वासना, इच्छा या कामनेमुळं परत परत जन्म, परत परत तो गर्भावास, जन्म, दुःख, ते शारीरिक मरण, मानसिक यातना, हे सगळे त्रिविध ताप आहेत. या सगळ्यांचं भय माणसाच्या मनात सतत असतं. बघा, आता आता एक कुठेतरी एक खूप छान, मला वाटतंय व्हॉट्सअपवर येत आहे का कुठे येत आहे मला नाही नक्की आठवत आहे, की माणूस जन्माला आला की जन्म आपला, आयुष्य आपलं नीट जावं, व्यवस्थित सुखकर जावं म्हणून भरपूर काय असतं ना, ते कष्ट करत असतो, त्याच्यासाठी पैसा कमवत असतो. मुख्य पैसा कमवण्याचा उद्देश तेच असतं की आपल्याला व्यवस्थित आयुष्य जगायचं असतं. पण शेवटी 60 नंतर, 70 नंतर मात्र आपलं हे आयुष्य जे आहे ना, ते अजून वृद्धिंगत व्हावं, याच्यासाठी तो मिळवलेला पैसा पुन्हा तिथेच आपण खर्च करत असतो. पण हे काही तर आम्हाला कळत नाही का हो. त्याला माहितीये आपण जन्माला घातलंय, आपणच ह्याचा जन्म किती वेळ कुठे ठेवायचा आहे हे सगळंच त्याला माहितीये. आपण मात्र विना उगीच नाहक, काही त्याच्यात अर्थ नसतो. खर तर जितकं आयुष्य ठरलेलं आहे ना, तितकंच आपण जगणार आहोत. पण आपण ते व्हेंटिलेटर लावून लावून, नळ्या कोंबून कोंबून कोंबून, नाही माझे अजून हे कोण आहे, आई आहेत, वडील आहेत, कोण आहेत ना, ते अजून जगू देत, अजून जगू देत, अजून जगू देत. कुठ्याने पैसा खर्च करतो तिथे. पण वास्तविक आपल्या सगळ्यांना माहिती असतं, व्हेंटिलेटरवर तरी किती दिवस ठेवणार आहोत आपण. व्हेंटिलेटर म्हणजे त्यांनी दिलेले श्वास नव्हेत, त्यांनी तिथेच थांबवलेत. ज्या क्षणाला तुम्हाला व्हेंटिलेटर लावलेलं असतं तिथेच त्याची श्वासाची मर्यादा संपलीये. आपण नाहक पैसा खर्च करून ते सगळं उगीच करत असतो. पण हे जेव्हा कळतं ना, तेव्हाच ही भय, हे भवभय जे आहे ना, ते संपतं आपलं. हा भय निवारण करणार आहे. मी इतकं सहज बोलते ते कुठेतरी त्या रामाच्या अस्तित्वाची जाणीव मला माहितीये. मला माहितीये मी आज प्रवचन केलंय, मी उद्या करणार आहे की नाही मला माहित नाहीये. हे माझ्या डोक्यात मी फिट्ट करून ठेवलंय. ज्या क्षणाला तो मला बोलवेल ना, त्या क्षणाला मी जायला तयार आहे. राहीना का उद्याचं निरूपण, त्याने बोलवलं ना मग जायचं, मग नाही व्हेंटिलेटरवर बसायचं. असं भय आपलं संपुष्टात येतं कधी, जेव्हा तो राम आपल्याला कळतो. मग हे रामनाम जे आहे ना, भवसागर पार करून परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी आपल्याला निश्चित मार्गदर्शक असतं. आणि हे भव विष शामक जय जय राम. भव म्हणजे संसार, परत परत जन्माला येणं, परत परत जन्म, आयुष्य, दुःख, त्रास, हे कसं आहे हो. तर इथे समर्थ म्हणतात हे विषासारखं आहे. हे विष आपण पचवतोय. त्यांनी जर अमृत कुंभ आपल्याला देऊन ठेवलंय, तर आपण का त्या विषयाची परीक्षा, म्हणतो ना आपण विषयाची परीक्षा बघायची, कशासाठी बघायची. जगाच्या विषापासून जर श्रीराम आपलं संरक्षण करायला समर्थ आहेत, तर कशासाठी त्या विषयाचा जास्त हव्यास ठेवायचा. हे मगाशी मी बोलले ते सगळं व्हेंटिलेटर, औषधं, डॉक्टर म्हणतात ना, आता आमच्या हातात काही नाहीये. जेव्हा त्यांच्या हातात काही उरत नाही ना, तेव्हा रामाकडे सोपवून द्यावं हो. माफ करा, मी खूप खूप स्पष्ट बोलतेय, पण हे वास्तव आहे. मग विषयांच्या विषयाचे शमन करणारे श्रीराम समर्थ असताना त्या विषयाकडे जावंच कशाला. म्हणून समर्थ म्हणतात, भवाच्या भये काय भीतोस लंडी, रघुनायका सारखा स्वामी श्री. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. नकोच त्या विषयाची परीक्षा बघायला. कारण हा भवविष शामक श्रीराम आपल्या मस्तकावरती सतत कृपाहस्त घेऊन थांबलेला आहे. त्याचं स्मरण करूयात, त्याचं चिंतन करूयात. आणि इतकंच म्हणूयात, आजच्या शेवटच्या नामावलीच्या नंतर उरलेली नामावली त्याने जिवंत ठेवलं, तर उद्या नक्की स्मरण करूयात. तोपर्यंत एवढंच म्हणूयात, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्व मे रामचंद्रो दयालु ना.
जाने नैव जाने न जाने, श्रोता वत्ता श्रीराम समर्थ. माझ्या वाणीला आज विराम देते. पुन्हा त्याच्या इच्छानी, त्याच्या कृपेनी उद्या भेट ठरवली तर भेटूयात. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ तुमच्या श्रीराम. आवाजामध्ये, ताई तुमच्या जय आवाजामध्ये राम. आम्हाला ते ऐकू द्या ना. जय जय सगळे राम. रामनाम, सगळे रामनाम तुमच्या आवाजात ऐकू द्या ना ताई. ऐकवा ना आम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम. जय खूप जय सारे चालले. श्रीराम, जय राम, जय जय राम राम. श्रीराम जय राम, राम जय 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 राम. राम. श्रीराम जय राम, जय जय. श्रीराम जय राम, जय जय जय. जय जय राम राम. श्रीराम जय जय राम, जय जय राम. 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 जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. शेवटी राम नाम हे सत्य आहे आणि त्या रामाची रामावली आपण ऐकत होतो. मंत्रमुग्ध आम्ही झालो होतो आणि हे संपूच नये असे हे रामाचं रूप, रामाचे गुण, त्याच्यातला एखादा जरी गुण आपल्याकडे आपण घेतला तर खरंच खरंच आपलं जीवन सार्थकी लागेल. खरंच. ग्रामीण संस्कृतीत आजही सकाळी दोन लोक एकमेकांना भेटले की एकमेकांना राम राम म्हणतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जगामध्ये राम उरलेला नाही आणि शेवटी सोडून जाताना तो चालक इंद्रियांचा आणि मग त्यावेळेला आपण आपला जीव श्रीराम म्हणतो आणि राम नाम सत्य बाकीचे लोक म्हणतात. खूप सुंदर विवेचन. ह्या ज्ञान यज्ञात आम्हाला पण खारीचा वाटा उचलायला मिळाला. खूप छान वाटतंय. खूप सुंदर शब्दातीत विवेचन. याला शब्द नाही. आज फक्त जय 40 नाव श्री. झाली. 60 हो नावांची मर्यादा ठेवली होती हो मी. हो. उद्या काही परिचय वगैरे नाही. उद्या थेट सुरुवात करूयात, म्हणजे मग होतील सगळी नावं. पण चालेल. खूप सुंदर, खूप खरंच सुंदर. सुंदर, खरंच सुंदर अगदी. प्रत्येक प्रश्नच नाही. नामाचं मागची कथा एकदम छान. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. आपण उद्या डायरेक्टच भेटूयात परत हो हो आणि डायरेक्ट सुरू करूयात, म्हणजे मग पूर्ण हो होऊन जाईल. हो हो, वेळ नक्की. कसा गेला खरं तर समजलंच नाही आणि हो, समजलंच मलाच नाही. अपराध्यासारखं वाटायला लागलं की मी तुम्हाला 2 तास एकदमच सरळ दिले असते तर जास्त छान झालं असतं. पण बरोबर. असू दे. पण होतील उद्या. बाकी सगळ्यांचा विचार करता असं वाटलं नाही की सगळेजण थांबतील किंवा 2 तास प्रत्येकाकडे असेल अशी हे नव्हती. म्हणून नाही आपण 2 दिवस ठरवला. नाही, उद्या करूयात, पूर्ण करूयात उद्या. हो, बघू, उद्या. म्हणजे प्रयत्न करूयात, रामाला प्रार्थना करूयात उद्या पूर्ण होऊ देत. नक्कीच नक्कीच. खूप मोठ्या मोठ्या आहेत, कारण उद्या सुग्रीव आहे, वाली आहे, बरेच सगळे अतिथी आहेत, महारथी आहेत उद्या सगळे. बरोबर. त्यामुळे होईल होईल, पण उद्या पूर्ण एक करूयात. गाणं म्हणून ऐकूयात आणि मग आपण थांबूयात. हो 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 हो. हा, चालेल. कोण म्हणेल, एखादं गाणं म्हणेल का कोणी? म्हणताय का कोणी? हो, तुमच्यात तुमचं पण ऐकायला आवडेल आम्हाला ते. ताई, ताई त्यांच्या आवाजात एखादा त्यांची रामनाम पोवाडा म्हणा, त्यांची रामदास ते- स्वामींचा एखादा पोवाडा म्हणा, हरकत नाही. नाही, कोणीतरी म्हणू देत ना, दुसरं म्हणत असेल तर. ब- कोणी नाहीच म्हणलं तर मग म्हणेन मी, तो काही प्रश्न नाही, पण म्हणू देत कोणी म्हणत असेल तर. हॅलो ताई, मी म्हणू का रामाचं गीत? हा, हो म्हणा दादा, म्हणा, हरकत. हा, शिंदे भाऊ म्हणून. हो हो, हरकत नाही, म्हणा. राम कळावा राम गाऊनी, राम पूजावा राम होनी, पिता आणि माता नित्य वंदिले, बंधूसाठी
राज्य त्यागिले संस्कृतीसाठी आनंदाने वनवासाचे क्लेश साहुनी राम कळावा राम गाऊनी राम पूजावा राम होऊनी वीर धनुर्धर योद्धा अनुपम संहारिले किती किती रावण कीर्तिमान या देशा केली राम राज्य हे साकारुनी राम कळावा राम गाऊनी राम पूजावा राम होऊनी एक वचनी हा एकच बाणी एक पत्नी व्रत सांभाळूनी स्त्री जातीचा गौरव केला स्त्रीला सन्मानूनी राम कळावा राम गाऊनी राम पूजावा राम होऊनी अंतरीच्या श्रीरामाला जाणून घेईल माणूस अवघा विश्वाचे होईल नंदनवन आनंदे भरुनी राम कळावा राम गाऊनी राम पूजावा राम होऊनी खूप सुंदर. आणि चाल तर त्याची इतकी सुंदर आहे ना, राम डोळ्यासमोर येतोय. खूप छान दादा. जय श्रीराम. चालेल, खूप छान, खरंच छान. आपण इथे थांबूयात आता. हो. हो चालेल. उद्या परत ह्याच वेळेला भेटूयात ताईंचं विवेचन आणि असंच एखादं रामाचं गाणं घेऊन. चालेल. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. राम.